येणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय घडलं पाहूयात पावसाची खबरबात। रत्नागिरीत मुसळधार पावसाचा फटका बसला। इथल्या मागजन बाजारपेठेत पाणी साचलं। रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलंय। अर्जुना आणि कोदवली नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात, तर अर्जुना नदीचं पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात साचलंय। व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। राजापूरमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय। नद्यांपाठोपाठ इथले ओढे देखील दुथडी भरून वाहत आहेत। भूगावातील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटला। साताऱ्याच्या कराड चिपळूण महामार्गाच्या पुलाचा भराव खचला। कराड चिपळूण महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। पुलाचा भराव खचल्यानं ओढ्याचं पाणी महामार्गावरून वाहू लागलं। मुसळधार पावसामुळे अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.90 मीटर पर्यंत आली। तर रायगड जिल्ह्यात 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली। महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटात दरड कोसळली होती। तब्बल 5 तासानंतर वाहतूक सुरू झाली। सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली। दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। पावसामुळे कराड चिपळूण महामार्गावर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली। याच महामार्गांवर खड्ड्यांमुळे एक एसटी बसलाही अपघात झाला। यामध्ये 8 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। अनेक भागातील लागवड केलेली रोपं वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला। मुसळधार पावसामुळे भुशी डॅम 100% भरला। या ठिकाणी गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाट्यावर पाणी साचलं। जेसीबीच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढण्याची वेळ आली। नुकतंच या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं होतं। अहिल्यानगरमधील कळमजाई धबधबा प्रवाहित झाला। सततच्या पावसामुळे कळमजाई देवीच्या मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण झालंय। धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली।